छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि आदरणीय मंचावर उपस्थित आमचे सगळे मान्यवर आमचे या राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे आदरणीय जे बोलतात ते करतात असे नेते, आमचे अजितदादा पवार, चित्राताई वाघ, ताई चांगले घाबरतात तुम्हाला, आमची चित्राताई, आमचे माजी पालकमंत्री, माजी कृषी मंत्री, आत्ताचे राज्यसभा मेंबर आमचे अनिलदादा बोंडे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। प्रवीण दादा पोटे, आपले बन्नेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी राणा, चंद्रकांत दादा ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष वाशिम, हेमंत दादा काडमेक, सुरेखाताई ठाकरे, निवेदिताई चौधरी, संगीताताई शिंदे, बाळासाहेबजी वानखडे, रश्मीताई जाधव, पौर्णिमाताई सवई, लताताई देशमुख, चेतनजी पवार, संजय दादा तटे, नितीन दादा धांडे, देशमुख महाराज, सुरेखाताई लुंगारे, रणजित दादा बंड, नानक रामजी नेबनानी, किरणताई महल्ले, डॉक्टर गणेशजी खारकर, बापूसाहेब देशमुख, आमचे काका आणि जयंतराव काका वानखडे, राऊत काका, सुमतीताई ढोके, आशिष दादा अतकरे, विजय दादा राऊत, संध्याताई टिकले, विवेक दादा गुल्लाने, नितीन दादा गुडदे, मंगेश दादा, बाळासाहेबजी इंगोले, चंदू दादा, अजयजी सारस्कर, संजय दादा जाधव, विजय दादा जाधव, राजू दादा जाधव, ललित दादा समदुरकर, मंगेश दादा इंगोले, सुनंदाताई खरड आणि सगळे मान्यवर जोडेही मंचावर आहे। जर कोणाचं नाव चुकलं असेल तर माफ करा, पण आपल्या प्रत्येकाची उपस्थिती आज अमरावतीमध्ये हे दाखवत आहे की आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्याची निर्माण केली तेव्हा जातीपाती ना पाहताना फक्त महाराष्ट्र माझा राहिला पाहिजे, त्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्र तेव्हा निर्माण केला आणि त्या विचारावर चालणारे आपण सगळे आज या मंचावर उपस्थित आहे। बरेचसे लोक, दादा आम्ही राजकारणामध्ये खूप नवीन आहे, 5 वर्ष मी ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंट या क्षेत्राला रिप्रेझेंट केला। 2014 मध्ये आपण मला आपल्या पक्षातून सिंबलवरनं इथे संधी दिली होती आणि तेव्हापासनं ते आतापर्यंत प्रत्येक गल्लोगल्ली फिरणं, गल्लोगल्लीपासनं तर शेतकऱ्यांचे बांधापर्यंत पोचणं, शेतकऱ्यांची अडचणीपासनं तर माझे मेलघाटचे आदिवासी लोकांपर्यंत पोचणं, 75 वर्षामध्ये जे इतिहासमध्ये कोणी काम करू शकला नाही ते बारीक बारीक छोटेपासनं ते मोठे गोष्टी ते पार्लमेंटपर्यंत पोहोचवणं आणि त्याला पाठपुरावा करून माझे अमरावतीपर्यंत कसं मी काम करू शकते ते गेल्या 10-12 वर्षापासून कंटिन्यू काम करत आहे। नवनीत राणा मोठ्या नावाची गरज नाही आहे, नवनीत राणा मोठी नाही आहे। नवनीत राणा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यासाठी दिवस रात्र एक करत आणि रक्ताचा पाणी या जिल्ह्यासाठी दिलेला आहे आणि कोणी जर म्हणत असन की नवनीत राणाला पाडा, बरेचसे नेते एक मंडळी एक झाली आहे, आपल्यालाही अनुभव येत आहे ज्या पद्धतीने बारामती पूर्ण देशामध्ये ज्याला स्वर्ग मानल्या जाते की विकासाची सगळ्यात मोठी नांदी जर कोणी केली असेल तर अजितदादांनी बारामतीमध्ये केलेली आहे। ज्या पद्धतीने संघर्ष आपल्याला तिथे पडत आहे की सगळे एक होत आहे आणि सगळे फोटो सेशन करून मोठे मोठे टीव्हीवर दाखवत आहे की काही करा, कोणालाही निवडून आणा पण आमच्या बहिणीला पाडा, त्याच पद्धतीचा राजकारण माझी अमरावतीमध्ये चाललं आहे की सगळे नेते विरोधी पक्षाचे एक झाले आहे, घड्याला निवडून आणा म्हणते पण नवनीत राणाला पाडा, या पद्धतीचं राजकारण चाललं आहे। अरे नवनीत राणा खासदार बनली पाहिजे, त्याच्या मागचा स्वार्थ एवढाच आहे कारण देशावर बसणारे नरेंद्र मोदीजी परत 2024 मध्ये देशावर बसणार आणि प्रधानमंत्री होणार आहे। विकास करिता या जिल्ह्याकरिता जर आपल्याला काम करून आणायचं आहे, घडून आणायचं आहे आणि चेन जर आपण पक्की ठेवली तिथे आमचे
नरेंद्र मोदीजी आणि अमरावतीमध्ये जर त्यांचे सिंबलवर निवडून आलेली खासदार जर असली तर येणाऱ्या भविष्य जे आमचे मुलं पुण्यात जातात, औरंगाबादला जातात, मुंबईला जातात, हैदराबादला जातात काम करण्यासाठी, येणाऱ्या भविष्यामध्ये आमचा विजन आहे. मी नवीन जरी असली राजकारणामध्ये गावागावात राजकारणी जसं पेरतात ते पेरणा जर मला नाही आला, पण मला विकास कसा करायचा, पोटतिडकीनी पार्लमेंटमध्ये माझ्या क्षेत्राच्या विकासाबद्दल मी कसे माझे प्रश्न मांडले पाहिजे. मला माहित आहे दादांनी म्हटलंय की प्रश्न मांडण्यासाठी फक्त प्रश्न मांडण्याने विकास होत नाही, पण त्याच्यासाठी जे पोटतिडकीनी त्या पार्लमेंटमध्ये स्वतःला लहान समजून प्रत्येक मोठ्या नेत्यांपर्यंत जाणं, त्यांच्या ऑफिसपर्यंत जाणं. माझे टेक्सटाईल पार्कसाठी 1 वर्ष संघर्ष केला मी. जेव्हा मोठ्याने तिथे बोलली, एक निर्दलीय खासदार म्हणून जेव्हा तिथे मी उभे राहून पार्लमेंटमध्ये बोलत असताना ते सगळे माझ्या चेहऱ्याला पाहत होते की हे एकटी आहे, पण आपल्या क्षेत्राचा प्रत्येक प्रश्न त्या पार्लमेंटपर्यंत पोहोचवते आणि प्रत्येक मंत्र्यांचे ऑफिसपर्यंत जाते. ती पोटतिडकी या जिल्ह्यासाठी मी गेल्या 5 वर्षापासून दिलेली आहे. माझा विरोधकांना एवढाच सवाल आहे, महिला म्हणून मी माझा कधी मैदानात उतरली आहे तर महिला काय आणि पुरुष काय. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मैदानात होते तेव्हा त्यांनी पाहिलं नाही मागे किती सपोर्ट करणारे आहे आणि समोर किती विरोधक उभे आहे. मैदानात उतरलो तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी मयान हातात घेऊन उतरतो, गरज पडली तर मयानातून तलवार काढणं सुद्धा आमची आई जिजाऊनी जर छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवली आहे तर त्याच आई जिजाऊचे लेकू आम्ही आहे. आणि त्याच विचाराने या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. ज्या ट्रायबल एरियामध्ये साधा आमदार त्या क्षेत्रामध्ये पोहोचू शकत नाही, प्रत्येक कोणेपर्यंत पोहोचून 75 वर्षामध्ये जे समस्या 6 रोड पासनं 24 गावामध्ये जे लाईटची समस्या पासनं कनेक्टिव्हिटीच्या ट्रायबल क्षेत्रामध्ये जे समस्या केंद्रातून खेचून आणू शकली ते प्रत्येक गोष्टी मी माझ्या जिल्ह्यात केले आहे. 33 महिन्याची सरकारमध्ये आमचे अमरावतीचे एअरपोर्ट उद्धव ठाकरेजींनी स्क्रॅप मध्ये टाका म्हणून आदेश त्या अधिकाऱ्यांना दिले आणि त्या अधिकाऱ्यांनी जेव्हा आम्हाला फोन केले की ताई आता जर तुम्ही मॅडम हिचा पाठपुरावा केला नाही तर आपल्या अमरावतीचा एअरपोर्ट कधी होणार नाही. त्या एअरपोर्टचा पाठपुरावा केला आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये या 2024 मध्ये ते एअरपोर्टची सुरुवात होईल आणि माझी अमरावती उडान भरण. तेवढा शब्द मी तुम्हाला ॲज अ जिम्मेदार व्यक्ती या जिल्ह्याची म्हणून आपल्याला देते. त्याच्यासोबत टेक्सटाईल पार्क, आमचे शेतकरी आता कालच आमच्या दर्यापूरमध्ये आमच्या आदरणीय नेत्यांचं देवेंद्र फडणवीसजींचं भाषण झालं आणि जेव्हा त्यांनी आमची तडमड पाहिली की आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप काही चांगली नाही आहे, त्याकरिता आपण काय मदत करू शकतो. या आचारसंहितामध्ये आम्ही काही अनाऊन्स करू शकत नाही, पण कपास आणि सोयाबीनचे मालाला जे भाव भेटले नाही ज्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे, जेव्हा आम्ही त्यांचे पुढे हे सगळी गोष्टी ठेवली तर त्यांनी मंचावरनं अनाऊन्स केले की आचारसंहिता लागायचे पहिले आम्ही या राज्यासाठी 4000 कोटीचं प्रावधान फंडामध्ये केलेलं आणि आमच्या शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. ते शब्द आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सगळ्यांना आश्वस्त केला की तुम्ही तुमच्या मैदानात खुलेआम जाऊन शेतकऱ्यांना सांगू शकतात की 4 जूनला जेव्हा आमची आचारसंहिता संपन्न त्यापासनं त्याची प्रोसिजर आम्ही ऑन रोड बोर्डवर आणू आणि सगळ्यांना मदत करण्याचं काम करू. मी आपल्या सगळ्यांना विनंती करीन जेवढेही ते लोक उपस्थित आहे हे ते सगळे नेते आणि या दादा आपण बोंडे दादानी मला म्हटलं की पोटे भाऊला आपण पाणी दिलं मलाही पाणी पाजा. मी या मंचावर सगळ्यात लहान आहे दादा, मला काहीच फरक पडत नाही आणि तुम्ही ज्या पद्धतीने इमानदारीने माझ्यासाठी काम करताय मला धीर भेटताय की मी या मैदानात एकटी नाही आहे, या मैदानात महिला म्हणून लढत नाही आहे. कारण 5 वर्ष जेव्हा मी काम केलं त्याच पोटतिडकीने या मैदानामध्ये मी आज सुद्धा उभी आहे आणि मी सगळे कार्यकर्ता माझे पदाधिकारी आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक व्यक्ती राष्ट्रवादीचं दादा नेहमी हे राहिलं होतं की 14 मध्ये तुम्ही मला साथ दिली, 19 मध्ये तुम्ही आम्हाला समर्थन दिलं आणि आज सुद्धा जेव्हा मी इलेक्शन लढत आहे तर आज सुद्धा आपण प्रचाराला माझे अमरावतीमध्ये आहे. तर हा सगळी गोष्टी आम्हाला
आमचे आशीर्वादाच्या रूपाने अमरावतीला आणि मला सुद्धा आपल्या माध्यमातून इथे भेटलेली आहे, त्याच्याबद्दल आपला मनापासून मी धन्यवाद करन. आणि जेवढेही माझे अमरावतीकर इथे उपस्थित आहे, नवनीत राणा, गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जेवढेही लोक संत आमचे अंबानगरीमध्ये झाले, त्यांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे की माणूस द्या, माझा माणूस द्या. आणि त्या माणुसकी या नात्याने या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. कोण कुठे पोचला आणि कोण कोणाला खाली पाडायचं आहे त्याच्यासाठी नवनीत राणा नाही. नवनीत राणा या क्षेत्रामध्ये आहे ते माझे येणारी पिढी म्हणजे माझी युवकांचं भविष्य मी कशी सुरक्षित केली पाहिजे, नागपूरवरनं अमरावती मेट्रो कशी आली पाहिजे, टेक्सटाईल पार्क मध्ये 2 ते 3 लाख मुलांना रोजगार कसा भेटला पाहिजे, येणाऱ्या भविष्यामध्ये पायलट ट्रेनिंग अकॅडमी साऊथ एशियाची जे सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी आपण अमरावतीमध्ये आली ते लवकरात लवकर चालू कशी केली पाहिजे, स्काय वॉक माझे टुरिझमच्या हिशोबाने ट्रायबल एरियामध्ये ते स्काय वॉक कशा सुरू झाला पाहिजे. दादानी मागे फायनान्स मिनिस्टरचे नात्याने आमची जेव्हा मीटिंग घेतली तेव्हा यांनी म्हटलं की ट्रायबल एरिया असल्यानंतर तिथे टुरिझमच्या हिशोबाने आपल्याला काय करता येईल त्याकरिता तुम्ही मला सांगा. आणि त्याच्यासाठी तेव्हा मी त्यांना विनंती केली की केबल कार हा खूप आवश्यक आहे. ट्रायबल एरियामध्ये झू जर आपण नागपूर सारखं केलं ते येणाऱ्या भविष्यामध्ये टुरिझमचं सगळ्यात मोठं स्थळ ही माझी अमरावती होईल. आणि त्या माध्यमातून माझी अमरावतीमध्ये सगळ्यात मोठं रेव्हेन्यूचा सगळ्यात मोठं साधन आपण उपलब्ध करून देऊ शकतो. येणारी पिढी जे आमचे मुलं आहे त्यांच्या हाताला बरेचसे रोजगार भेटतात ते विजन घेऊन या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. कोणी कितीही टीका टिप्पण्या केल्या, चित्राताईंनी म्हटलं की मी काय बोलवलं होतं. ताई मला कधीही कोणाला अपमान करण्यात इंटरेस्ट नसते, कारण की मी आई जिजाऊ मातेचे विचारावर चालणारी आहे, रमाईचे विचारावर चालणारी आहे. अंबानगरीमध्ये कोणी आला त्यांचे आम्ही नमस्कार करून त्यांचं स्वागत करतो. पण बरेचसे लोक हे विसरून जातात की त्यांनी महिलातून जन्म घेतला आणि महिलांचा सन्मान करणं ही आमच्या देशाची संस्कृती आहे. पण बरेचसे लोक ते विसरून आणि बरेचसे त्याच्यामध्ये आनंद घेताना आपल्याला बरेचसे दिसतात. मी आपल्याला एवढीच विनंती करीन की अजित दादा शेवटचे 3-4 दिवस उरले आणि ते प्रचाराला इथे आले, ते आशीर्वाद देण्यासाठी इथे आले, त्यांच्या मनापासून आपण धन्यवाद करू. आज डॉक्टर पंजाबराव देशमुखजींना जेव्हा पार्लमेंटमध्ये आम्ही बोलत असताना मी सगळ्या नेत्यांसोबत बोलली की पहिले कृषी मंत्री म्हणजे आमचे डॉक्टर पंजाबराव देशमुखजी आमच्या इकडचे जेव्हा कृषी मंत्री झाले ते पहिले होते. त्याच्यानंतर कधीही या क्षेत्रामध्ये कधीही केंद्राचा कोणताही मंत्रालय आला नाही. आणि त्या नाते जेव्हा पंजाबराव देशमुख शिक्षण संस्थांचे सगळे लोक मला भेटले त्यांनी म्हटलं सगळे खासदार जातात पण कधीही कोणी हे मांग करत नाही की पंजाबराव देशमुखजींना भारतरत्न मिळावे, त्याकरिता तुम्ही तिथे आवाज उचला. आणि ती आवाज मी त्या पार्लमेंटमध्ये उचलली होती की जे कृषी मंत्रीचा अभिमान पूर्ण महाराष्ट्राला आम्हाला आहे असे आमचे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न भेटला पाहिजे, त्याकरिता सुद्धा आपण आवाज उचलली. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की या मैदानात मी खूप पोटतिडकीने काम केलं आहे. माझं लक्ष फक्त विकास आहे, कोणाला पाडायचा आहे ते उद्देशाने या क्षेत्रामध्ये नाही आहे, पण माझ्या जिल्ह्याचा विकास आपल्याला करून घ्यायचा आहे त्या उद्देशाने या क्षेत्रामध्ये मी आहे. मी आपल्याला एवढीच विनंती करीन, किती लोकांना असं वाटते की या मतदारसंघाला 2024 मध्ये मी परत एकदा रिप्रेझेंट केला पाहिजे आणि अमरावतीची आवाज त्या पार्लमेंटमध्ये मी बनली पाहिजे, त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या. जब इतनी बड़ी ताकत मेरे पीछे है आणि मी तसंही कोणाला जास्त घाबरत नाही, कारण माझे काही 2 नंबरचे धंदे नाही आहे, 2 नंबरचे काम नाही आहे. मी एकच नंबरवाली आहे आणि एकच नंबरच्या हिशोबाने जीवनामध्ये काम केलेलं आहे. मी कोणालाही घाबरत नाही. देवाला सोडल्याशिवाय मी आयुष्यामध्ये कधीच कोणाला घाबरली नाही. घाबरली असती तर 14 दिवस जेलामध्ये गेली नसती. घाबरली असती तर या पार्लमेंटमध्ये इंडिपेंडेंट निर्दलीय कधी उभी राहिली नसती. म्हणून आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या डोक्यावर असंच राहू द्या. मी एवढीच विनंती करीन. आणि ज्या संस्थांनी आज कार्यक्रम घेतला त्यांच्या मी मनापासून अध्यक्षांचं, उपाध्यक्षांचं, कार्यकर्त्यांचं
मनापासून मी खूप खूप धन्यवाद करन की आपण या अमरावतीच्या विकासाकरिता आम्हाला इथं बोलवलं, आम्हाला सन्मान केला, त्याच्याबद्दल आपले मनापासून सगळ्यांचे मी धन्यवाद करते. आणि जेही 40 लोकांचे आज सत्कार या सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे त्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देते. आणि आपला प्रेम माझे पाठीशी असेच राहू द्या. अमरावती में क्या खिलने वाला है? एकदा हात वरती करून दाखवा बरं, क्या खिलने वाला है? अमरावती देशाचे प्रधानमंत्री कितवे नंबर? एकच नंबर. अमरावती कर. अमरावतीचे विकासाचा नंबर सुद्धा एक आहे. आणि 26 तारखेला नो लग्न पहिले मतदान या देशाकरिता आणि या देशासाठी काम करणारे निष्ठावान आमचे एकमेव देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींकरता आपल्या सगळ्यांना एकजूट होऊन या कमळा चिन्हावर 1 नंबरची बटनला मतदान करून या देशाच्या प्रगतीमध्ये आपले अमरावतीचा वाटा हा राहिला पाहिजे. त्याकरिता आपण सगळ्यांनी एकत्रित या एवढीच विनंती करते आणि माझ्या शब्दाला इथेच विराम करते. खूप खूप धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद.